ठीक आहे सगळे बाकीचे डॉक्टर पुढं पुढे निघून आता राहिलेले बाकी ओके आज आम्ही केज तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या नेत्या आणि या राज्याच्या मंत्री माननीय पंकजाताई मुंडेसाहेब यांच्यावर काल 2 दिवसापूर्वी एक सोशल मीडियावर एक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 2 कार्यकर्त्यांचा वाद झाला आणि त्यांच्या वादातून रूपांतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओवर पंकजाताई साहेबांकडून कामं आणण्यासाठी निधी आणण्यासाठी पैसे द्यायचेत असा करून ताईंची जाणीवपूर्वक एक खोडसाळपणानं बदनामी करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. म्हणून ह्या गुन्हेगारावर ज्यांनी ही चूक केली त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तहसीलदार साहेबाकडे येऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे. काल पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडेही निवेदन दिलेलं आहे, पण त्यांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली व या प्रकरणाला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज आम्ही पाटील साहेब यांची पण चौकशी व्हावी आणि त्यांनी पण निष्काळजीपणा केला त्याच्यामुळं त्यांच्यावरही कारवाई व्हावी म्हणून आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना सर्व भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. आणि आम्ही जर याच्यामध्ये जर लवकर कारवाई नाही झाली तर आम्ही 2 दिवसामध्ये आंदोलनाची दिशा ठरवणार असून केज तालुक्यामध्ये ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. आज निवेदन दिलेलं आहे तर आपल्याला त्या निवेदनाच्या अनुषंगाने तहसीलदार साहेबांनी काय आश्वासन दिले? तहसीलदार साहेबांनी या विषयावर जे काही गुन्हेगार आहेत माऊली इंगळेंनी जाणीवपूर्वक खोडसाळपणाने जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याची चौकशी करून त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. आत्ताच आपण म्हणलात पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांनी आपल्या प्रकरणाची गांभीर्यपूर्वक दखल घेतली नाही तर त्यांच्या विषय आपण वरिष्ठ स्तरावर काय पाठपुरावा करणार? पाटील साहेबांनी काल आज तालुक्यामध्ये एवढं वातावरण खराब असताना एक गुन्हेगाराच्या विरोधात आपण फिर्याद द्यायला गेलो की ज्याच्याकडे गुन्हेगार प्रवृत्तीचा जो माणूस आहे की त्याच्यावर एक 8-10 गुन्हे आहेत अशा माणसाने चुकीच्या पद्धतीनं एक वातावरण खराब करण्याच्या दृष्टिकोनातून केज तालुक्यामध्ये जे काय वक्तव्य केलं त्या संदर्भात आम्ही काल फिर्याद द्यायला गेला असताना पाटील साहेबांनी 2 तास बसून घेतलं. त्यांचे CCTV कॅमेरे चेक करा, त्या CCTV कॅमेरेमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल 2 तास बसून घेऊनही फिर्याद साधी नोंदवून घेतली नाही. आणि असे जर पोलीस प्रशासनामधले तालुका प्रमुख जे अधिकारी जर वागले तर अशा गुन्हेगारांना नक्कीच याच्यातून वाव भेटतंय आणि याच्या प्रवृत्ती वाढत जातात. अडीच आम्ही आता जाऊन भेट घेणार आहे तर त्यांना पण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी ही विनंती करणार आहे. आपण एक मंत्री महोदयावर एक एवढा मोठा आरोप केलेला आहे आणि आपण सत्तेतील एक पक्ष असून बी जर आपली जर तक्रार घेत नसतील तर सर्वसाधारण नागरिकाचं काय याविषयी काय सांगतात आपण? हे दुर्दैव आहे म्हणून तर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबाकडे कलेक्टर साहेबाकडे याची तक्रार करणार पण होऊ नये. आणि काही लोक जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने मुद्दाम हे प्रकरण असे करतात आणि तालुक्यामध्ये सामाजिक सलोखा राहिला पाहिजे. सर्व गुन्हेगारांनी लोक वागले पाहिजेत आणि खरे गुन्हेगार कोण आहेत ह्या गुन्हेगाराला शिक्षा नक्कीच झाली पाहिजे. हे जे गुन्हेगार आहेत माऊली इंगळेवर 6 गुन्हे आहेत आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत तरी माऊली इंगळेवर हे पोलीस प्रशासन गुन्हा नोंद करत नाही आणि माऊली इंगळेला उलट सपोर्ट करतात काय असं आम्हाला वाटू लागलेलं आहे.